ग्रामीण पोलीस दल, विशेष ज्युव्हेनाइल पोलीस युनिट आणि बालकल्याण समिती यांच्या समन्वयातून विविध ठिकाणी होणारे 5 बालविवाह रोखण्यात यश आलं। शनिवारी 9 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ग्रामीण पोलीस दल, विशेष ज्युव्हेनाइल पोलीस युनिट आणि बालकल्याण समिती यांच्या समन्वयातून विविध ठिकाणी होणारे बालविवाह रोखण्यात यश आलं। एकाच दिवशी तब्बल 5 अल्पवयीन मुलींना बालविवाहाच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आलं। समितीनं सर्व मुलींना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली बालके घोषित करून बालगृहात दाखल करण्याचे आदेश पारित केले। मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा विवाह 10 मे रोजी होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच ही माहिती रात्री 8:55 DYSP तथा स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर यांना देण्यात आली। अवघ्या 1 मिनिटात म्हणजे 8:56 त्यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार, सिद्धू थोरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी घोलप यांनी तातडीनं कारवाई करून दोन्ही मुलींना ताब्यात घेतलं। तसंच रात्री 9:45 वाजता वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांना व्हॉट्सॲपद्वारे 14 वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती देण्यात आली। रात्री 9:47 त्यांनी कारवाईसाठी टीम रवाना केल्याचा संदेश पाठवला। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, हेड कॉन्स्टेबल बसवराज अष्टगी, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी गोटे आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष कुंभार यांनी संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं। पंढरपूर येथील प्रकरणात 7 मे रोजी मध्यरात्री एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सातत्यानं पाठपुरावा सुरू होता। मात्र बालक आणि पालक समितीसमोर उपस्थित राहत नव्हते। अखेर ते समितीसमोर उपस्थित झाल्यानंतर परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेत समितीनं पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी तात्काळ योग्य ती कार्यवाही करत आवश्यक कागदपत्रांसह महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोलापूर इथं पाठवून संबंधित मुलीला समितीसमोर सादर केलं। तसंच वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील एका अल्पवयीन मुलीचा होऊ घातलेला विवाह रोखण्यात आला। या संपूर्ण कार्यवाहीत स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव यांनी देखील प्रभावी कारवाई केली। बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक समस्येविरुद्ध अत्यंत संवेदनशीलता, तत्परता आणि कायदेशीर जबाबदारीनं कार्य करणारे पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, स्पेशल ज्युव्हेनाइल पोलीस युनिटचे प्रमुख संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बालाजी पवार, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी, पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंग जाधव यांचं विशेष कौतुक करण्यात आलं।